नमस्कार मंडळी. खरं तर ना, लाडूचा बिझनेस सुरू करण्याआधीपासूनच मला मसाल्यांसाठी खूप जणी विचारायच्या, की "जो तू मसाला वापरतेस ना, तो मला हवा आहे. तर प्लीज त्याची डिटेल्स दे किंवा मला त्याची रेसिपी दे." असं सगळ्या जणी मला विचारायच्या. आणि "तू याचासुद्धा बिझनेस कर." असंच मला खूप जणींनी सुचवलं होतं. पण मला असं कधी वाटलं नव्हतं, की मी कधी लाडूचा बिझनेस करेल आणि तो इतका छान चालेल वगैरे. आपण आता जेव्हापासून लाडूचा बिझनेस चालू केला ना, त्याच्यानंतर मला परत मग त्याच्यासाठी ऑर्डर यायला लागल्या. पण आधी तरीसुद्धा मी विचार केला नव्हता मसाल्यांचा. मग म्हटलं चला आता करायला सुरुवात करूया. तर बघा आपल्याकडे माझ्याकडे जो मी मसाला बनवते ना, त्याच्यामध्ये मी 25 सुके मसाले तुम्हाला दिसत असेल म्हणजे खडे मसाले. 25 प्रकारचे हे अगदी ताजे-ताजे मसाले आहेत आणि हा जो डंका आहे ना, तो सुद्धा माझ्या भावाचा आहे. तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रतीचा मसाला मी स्वतः तिथे जाऊन ताजे-ताजे मसाले खरेदी करून स्वतः कुटून वगैरे घेते. आणि असाच चांगला छान मसाला मी स्वतः वापरते. हा कांदा लसूण मसाला मी करते. कांदा लसूण मसाला हा जो मसाला आहे, तुम्ही जर खाल्लात ना, खरंच जेवताना तुमचं मन तृप्तच होणार. हा मसाला फक्त उगाच जिभेची किंवा तोंडाची अशी आगाग होईल असा मसाला नाही आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही खाल ना, तर तुमचे कुटुंबातले नक्कीच तुमची तारीफ करतील. ज्या ताईंनी मागवला होता ना, त्यांची ऑर्डर होती. तर मग मी तो मसाला केलेला आहे. थोडासा एक्स्ट्रा पण बनवला आहे. माझ्यासाठी सुद्धा बनवला आणि आणखीन काही ताईंची ऑर्डर आली, तर मग तो पण होईल म्हणून मी हा असा एक्स्ट्राचा मसाला केला होता. सुरुवातीला तर काही ताईंनी मला मी जो वापरते माझ्या घरातला मसाला, तो त्यांना हवा होता. तर मग मी तो त्यांना दिला आणि त्यांना तो खूप आवडला आणि खरं तर म्हणूनच मी ही हिंमत केलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल ना, तर वर स्क्रीनवर नंबर दिला आहे. त्याच्यावर मेसेज करा.